तर लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर टीका केलेली आहे। जरांगेंचं आंदोलन हे शरद पवारांच्या इशाऱ्याने सुरू आहे असं ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केलाय। जरांगेंचं आंदोलन शरद पवारांच्या इशाऱ्याने सुरू आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। जरांगेंचं उपोषण सुरू आहे। आंतरवली सराठे येथे उपोषण सुरू आहे। यावेळेस लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केलाय। तर आपल्यासोबत थेट आंदोलन ठिकाणाहून लक्ष्मण हाकेजी जोडलेले आहेत। लक्ष्मण हाकेजी, आपण जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। थेट शरद पवार यांच्या इशाऱ्याने जरांगेंचं उपोषण किंवा आंदोलन सुरू आहे असा हा आरोप आहे। हा आरोप महाराष्ट्रातल्या जनतेमधून हा आरोप आहे जी। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोकनियुक्त लोकप्रतिनिधीकडून हा आरोप आहे आणि जनतेच्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये हा आरोप आहे। तीच भाषा मी बोललो, कारण जरांगेंना जो काही फीडबॅक मिळतो, जो काही त्यांचा रोडमॅप ठरतो, तो रोहित पवार यांच्या वॉर रूम मधून ठरतो। हा माझा आरोप आहे जी। मात्र लक्ष्मण हाकेजी, समजा आता तुम्ही रोहित पवार यांच्यावर आरोप करताय, मात्र रोहित पवार यांनी तुम्हाला या संदर्भात जर प्रतिसवाल उपस्थित केला तर तुम्ही त्या संदर्भात काही पुरावे सादर करू शकता? पुरावे अनेक गोष्टींचे द्यावे लागतील। बरं, आमदार महोदय असे प्रश्न विचारत असतील तर त्यांनाही पुरावा विचारला पाहिजे। आम्ही तर पुरावे देऊच, अनेक एव्हिडन्स उभे करू आम्ही तुमच्या समोर जी। मात्र तुम्ही ज्यावेळेस जरांगेंवर हा आरोप करताय त्यावेळेस तुमच्या हातामध्ये पुरावे आहेत का? पुराव्यानिशी तुम्ही हा आरोप करताय का? अहो, पुरावे काय? जनता अनेक लोक आम्ही तुमच्या समोर आणून उभे करतो ना, की जरांगेंना गाड्या कोण पुरवतं, जरांगेंना कुठल्या पंपावरून डिझेल फ्री पुरवलं जातं, जरांगेंना रात्री 2, 2:30, 1-2 वाजता जाऊन कोण भेटतं। अहो, तुम्ही सगळं मीडियाने दाखवलंय, मी काय पुरावे द्यायचे? बरं, सगळा महाराष्ट्र पाहतोय। त्या आंतरवली सराटीमध्ये नेट कनेक्शन मिळत नव्हतं, तिथं नेटची लाईन टाकली कुणी? एवढं बजेट कुठून आलं? जी, साधे प्रश्न आहेत आणि ते महाराष्ट्राला माहिती आहेत जी। दरम्यान लक्ष्मण हाके, आपण ज्यावेळेस जरांगेंवर हा आरोप करता त्यावेळेस तुम्ही राज्य सरकारवर सुद्धा टीका करताय। जरांगे यांची मागणी मान्य होऊ शकत नाही, हा ओबीसींवर अन्याय होईल अशी सुद्धा आपली भूमिका आहे। यस, कारण हे शासन बेकायदेशीररित्या एक्झर्शन करतंय। हे शासन कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करतंय। सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय, 650 पानाचं जजमेंट दिलंय। अहो, ते हैदराबाद गॅजेट जे आर काढणार कधीच? हैदराबाद गॅजेट 1911चं जी। जस्टिस रोहिणींचं एक मार्गदर्शनपर एक जस्टिस म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जर असं काही एक्झर्शन करायचं असेल, एक्सक्लुजन करायचं असेल तर स्टेट बॅकवर्ड कमिशनची शिफारस लागते, अभ्यास लागतो जी, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचा JR काढू शकता। या प्रश्नाची उत्तर पाहिजेत ना आम्हाला यांच्याकडून। बरं, मात्र जरांगेंची जी मागणी आहे, ओबीसीतून आरक्षण हवं, ही जी मागणी आहे, यासाठी राज्य सरकार काही भूमिका घेऊ शकतो की हा निर्णय केवळ केंद्रातून होऊ शकतो? नाही, केंद्राचा काय संबंध? हे बघा, स्टेट बॅकवर्ड कमिशनला हा पहिल्यांदा अधिकार असतो ओबीसीच्या एक्सक्लुजन संदर्भात। हा झाला पहिला प्रश्न। हो। आणि दुसरा प्रश्न असा आहे की आरक्षण कुणाला द्यायचं आणि कुणाचं काढून घ्यायचं? मग ते SCचं असो, STचं असो, ओबीसीचं असो, प्रत्येक स्टेटमध्ये सेंट्रल लेवलला संविधानिक आयोग असतात ना। ST आयोग असतो, SC आयोग असतो, स्टेट बॅकवर्ड कमिशन म्हणजे ओबीसी आयोग असतो, म्हणजे मागासवर्ग आयोग। त्या आयोगाला संविधानिक अधिकार दिलेत ना। हे अधिकार मुख्यमंत्र्यांना कुणी दिले JR काढण्यासंदर्भात? बरं, माझा साधा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर द्यावं, मी पण चुकत असेल एखाद्या वेळेस। जी। मात्र लक्ष्मण हाके जी, जरांगे यांच्या संदर्भात, मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जो JR काढलाय त्यावर आपला आक्षेप आहे।
यस, आक्षेप आहे. बेकायदेशीर कृत्य आहे ती सगळी. सुक्रे समितीचा अहवाल फेक अहवाल आहे. चुकीच्या माहितीवर आधारित हा अहवाल आहे. आणि अशा संविधानिक आयोगानं कुठलीही तुलनात्मक माहिती कलेक्ट न करता, कुठलाही इम्पेरिकल डेटा गोळा न करता, तुम्ही जर शासनाला काही गोष्टी शिफारस करत असाल, जे गायकवाड आयोगाच्या बाबतीमध्ये घडलं तेच जर पुन्हा घडणार असेल, कुणाचे पैसे खर्च करताय तुम्ही, नक्की काय करताय तुम्ही, या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला हवेत. फेक माहिती म्हणतोय सुक्रे आयोगानं, जी माहिती गोळा केली ही माहिती खरी का खोटी हे क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ना राज्य मागासवर्ग आयोगाकडे कुठली यंत्रणा आहे, ना महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटकडे कुठलीही यंत्रणा आहे. जी हाकेजी, आपली एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे. दुपारी ही प्रतिक्रिया आली की जरांगे यांचं आंदोलन शरद पवारांच्या इशाऱ्याने सुरू आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या बॅनरवर तुतारी हे चिन्ह लावावं असं सुद्धा आपण म्हटलेलं आहे. यावर आपण आणखी जरांगेंसंदर्भात किंवा शरद पवार यांच्यावर थेट आरोप करताय? हो, निश्चित आरोप करतोय. जरांगेंना आरक्षण पाहिजे आमच्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचं, पण जरांगेंच्या त्या बॅनरवरती कधीही बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांचा फोटो असत नाही, कधीही विश्वनाथ प्रताप सिंहांचा फोटो असत नाही, कधीही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असत नाही, कधीही राजर्षी शाहू महाराजांचा फोटो असत नाही, कधीही महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो असत नाही, ज्यांनी समतेचं तत्व दिलं, ज्यांनी रिझर्वेशन पॉलिसी दिली. जी, मग या जरांगेंनी आपल्या बॅनरवरती हे महामानव चालत नसतील तर मग तुतारीचा फोटो लावावा, शरद पवारांचा फोटो लावावा. हे माझं जाहीर आव्हान आहे ना जरांगेंना. सांगा महाराष्ट्राला. जी, मात्र हाकेजी, विरोधक सुद्धा जरांगे यांच्यावर टीका करत असतात. जरांगेंचं हे आंदोलन किंवा त्यांच्या आंदोलनामागे शरद पवार हेच आहेत असं म्हटलं जातं. विरोधकांच्या या सत्ताधारी पक्ष ज्या आहेत महायुती यांच्या या वक्तव्याचं आपण समर्थन करताय? वक्तव्याचं समर्थन करण्याचा विषय येत नाही. मी समर्थन या गोष्टीचं करतोय की या माझ्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती आहेत, त्या सामाजिक मागास आहेत, त्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. हे जाणता राजा म्हणणाऱ्या शरदचंद्रजी पवारांना कळू नये. किती वेळा मुख्यमंत्री पदावर राहिला हा माणूस. जी, आम्ही ओबीसीनी मतदान केलं ना यांना. घरात किती पद आहेत यांच्या, का आम्हाला हे बोलावं लागतं? शरद पवारांना निवडणुका जिंकण्याचं मेकॅनिझम कळलं, व्याकरण कळलं. आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातींचं, आमच्या 18 पगड जातींचं, बलुतेदारांचं, आलुतेदारांचं अंतकरण कधी या शरदचंद्रजी पवारांना कळलं का? आंतरवली सराटीमध्ये जाऊन जरांगेला पाठिंबा देतात हे. ओबीसीच्या एखाद्या आंदोलनाकडे हा जाणता राजा कधी गेला का? या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आम्हाला. जी, विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे हे धडा शिकवेन जर आरक्षण दिलं नाही तर असं म्हणतायत, किंवा उमेदवार सुद्धा विधानसभा निवडणुकीत उभे करेन अशी भूमिका मांडतायत. यामागे सुद्धा शरद पवार असावेत, आपल्याला काय वाटतंय? हे बघा, जरांगेंनी घनसावंगीचाच उमेदवार, मी कायम सांगतोय, घनसावंगीचा उमेदवार पहिला जाहीर करावा. आणि तुम्हालाच मताचा अधिकार आहे, आम्हाला मताचा अधिकार नाही का? आम्हाला कळत नाही. त्यामुळं जरांगेंना ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचा ओबीसी सुद्धा करेक्ट कार्यक्रम करणार. एका आमदारानं आताच रणांगणातनं माघार घेतल्या, अनेक जण माघार घेणार आहेत. जी, मात्र जरांगेंचे उमेदवार जर विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये असतील तर ओबीसी समाजाची काय भूमिका असेल, लक्ष्मण हाके यांची भूमिका काय असेल, करेक्ट कार्यक्रम नेमका तुमचा काय असणार? तुमच्या बोलण्यात तो शब्द आलाय. करेक्ट कार्यक्रम हा असेल, ज्या आमदारांना, खासदारांना आम्ही मतं दिली त्या आमदारांनी, खासदारांनी ओबीसीच्या आंदोलनाला किती वेळा पाठिंबा दिला, विधानसभेमध्ये कोणती भूमिका घेतली, वेगवेगळ्या आंदोलनामध्ये कुणी पाठिंबा दिला, ज्यांनी जरांगेंच्या व्यासपीठावर जाऊन पाठिंबा दिला
त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार. जी. मग आमच्या सुमनताई पाटील असोत किंवा रोहित पवार असोत किंवा राजेश टोपे असोत किंवा आमचा लक्ष्मण पवार असो, राजीनामा दिलता ना तू? जी. ये मत मागायला आमच्या वाड्या वस्त्यांनी. हाकेजी, गेल्या 2-2.5 वर्षात आरक्षणावरून जो राज्यातील राजकारण बिघडलेलं आहे, वातावरण तापलेलं आहे, यामागे नेमकं काय असावं, कुणाची भूमिका असावी किंवा यामागे नेमकं कारण काय असावं? इथल्या जबाबदार मुख्यमंत्र्यांनी, जबाबदार आमदार खासदारांनी इथं सत्तेचं केंद्रीकरण केलं, कारखाने काढले, विधानसभेची लोकसभेची तिकीट पाहुण्या रावळ्यांना दिली. एकट्या शरद पवारांच्या घरामध्ये महाराष्ट्राची किती पद आहेत? या प्रश्नाचं उत्तर आम्हा महाराष्ट्राला पाहिजे. मराठा समाजाच्या गोरगरीब पोरावरती आत्महत्या करायची वेळ आली, याला जबाबदार ओबीसीचं आरक्षण आहे, हे या जरांगेला सांगितलं कोणी? जी. जे आमदार झाले, जे खासदार झाले, जे मुख्यमंत्री झाले, जे कारखानदार झाले, यांना कधी प्रश्न विचारला का जरांगेने? वोट सोड भुजबळांवर टीका करायची, वोट सोड ओबीसीच्या नेत्यांना पाडा म्हणून आव्हान करायचं, वोट सोड ओबीसीच्या लोकांना टार्गेट करायचं. या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राला हवंय. जी. हाकेजी, जरांगे कायम ही मागणी करतायत की ओबीसी समाजातूनच आम्हाला आरक्षण हवंय. याबाबत ओबीसी समाज किंवा लक्ष्मण हाके म्हणून तुम्ही कसे उभे राहणार आहात? ओबीसी समाजाला काय आवाहन करणार? अहो, संविधानामध्ये एका जातीला अनेक आरक्षण नसतात. जी. यांना ईडब्ल्यूएसपी पाहिजे, यांना एसीबीसीबी पाहिजे, यांना कुणब्याच्या नोंदीतनं पण पाहिजे, यांना ओबीसी मधून पण पाहिजे. काय खेळ लावलाय राव? तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आता ओबीसी समाजासाठी? आमची पुढची भूमिका कुठलंही गॅजेट लावण्यापूर्वी त्याचा लिगल ऍस्पेक्ट या मुख्यमंत्र्यांनी पाहावा. जी. आणि ज्या संविधानिक आयोगाला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, त्या संविधानिक आयोगाकडे हे प्रकरण द्यावं. जी. साधी बात आहे. एकदा इम्पेरिकल डेटा व्हावा, ट्रिपल टेस्ट लागावी. कोण मागास, कोण आगाप, कोण फॉरवर्ड, कोण पिछडलेला बॅकवर्ड, कोण सोशली बॅकवर्ड. अरे मागासले पण मागून मिळत असतं का? गरिबी आली म्हणून मिळत असतं का? सामाजिक मागासले पण बाय बर्थ असतं. जन्मानं भटक्यामध्ये जन्माला यावं लागतं, जन्माला बलुतेदारामध्ये यावं लागतं, जन्माला सुतारामध्ये जन्माला यावं लागतं, लोहारामध्ये यावं लागतं, परटामध्ये यावं लागतं. मग त्याला सामाजिक मागास म्हणतात. तुम्ही नक्की कोणत्या बलुत्यामध्ये मोडता? तुम्हाला आरक्षण ओबीसी मधून पाहिजे ना? या प्रश्नाची उत्तरं आम्हा महाराष्ट्रातल्या ओबीसींना पाहिजेत. जी. लक्ष्मण हाकेजी, जरांगेंचं सध्याचं जे आंदोलन सुरू आहे ते भरकटलंय का असं आपल्याला वाटतंय का? जरांगेंचं प्रत्येक आंदोलन बघा ना, प्रत्येक वेळी वेगळी मागणी. काय माणूस आहे आणि काय त्याला प्रत्येक वेळी रेड कार्पेट घालणारा मुख्यमंत्री आहे. अरे अटॉर्नी जनरल बिनरल कोण आहे? कायदेशीर सल्लागार कुठं आहेत? अंडी उभवतात का त्या मुंबईमध्ये बसून? आमच्या 12-13 करोड जनतेच्या खिशातले पैसे त्यांना देता तुम्ही, पगार देता त्यांना. काय करतायत ते? संविधानाचा अर्थ समजून घ्या मुख्यमंत्री महोदय. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा अर्थ समजून घ्या. 650 पानाचं जजमेंट आहे. अरे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट म्हणजे केस लॉ असतो, कायदा असतो. जी. मात्र लक्ष्मण हाकेजी, राज्य सरकारचा GR असेल यावर आपण बोलताय, मुख्यमंत्र्यांची भूमिका चुकीची असं म्हणते. जरांगे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावरच कायम आरोप करत असतात, त्यांच्या विरोधातच भूमिका घेत असतात. अहो, जरांगेंना शोषितांचा, वंचितांचा, गरजवंताचा लढा नाही लढायचा. जरांगेंचं पॉलिटिकल इंटेन्शन आहे. हे लोकसभेमध्ये महाराष्ट्रानं पाहिलंय. अरे राजकारण आहे साधं सरळ सोपं. अजेंड्यावर काम करतात. मी उगाच म्हणलं का तुतारी चिन्ह लावा म्हणून? तुतारी चिन्ह त्यासाठी लावा म्हणतोय ना मी. जी. जी. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाकेजी आपल्यासोबत जोडलेत. लक्ष्मण हाकेजी, जरांगे हे राजकारणात येतील की केवळ त्यांची ही पोकळ धमकी आहे?
अहो यावं त्यांनी राजकारणात, सरळ राजकारणात या ना, पक्ष काढा, 288 उमेदवार उभे करा. हे काय मागासवर्गीयांचं सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये, अरे कुडमुड्या जोशी, मेडंग्या जोशी, नागपंथी डवरी गोसावी, बंजारा वंजारी, धनगर माळी साळी ह्यांच्या पंक्तीतलं तुम्हाला, त्यांच्या ताटातलं पाहिजे तुम्हाला. मात्र हाकेजी, जर जरांगे राजकारणामध्ये आले तर नेमकं काय फरक पडू शकतो राज्याच्या राजकारणात? जरांगे मुख्यमंत्री जरी झाले तरी असं सामाजिक मागासले पण ते प्रूव्ह करू शकत नाहीत, किंवा तसं त्यांना करण्याचा अधिकार नाही. JR काढायचा, आरक्षण द्यायचा. इथं एक संविधानिक आयोग असतो, इथं एक घटनेचं स्ट्रक्चर आहे. त्या सगळ्या कसोट्या पार झाल्यानंतर एखाद्या कम्युनिटीला मागास ठरवता येतं, मग त्याचं JR निघतो, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. कायद्याचं राज्य आहे. अरे मग उद्या कोण पण मुख्यमंत्री होईल, कुणाला पण आरक्षण देईल. जी, हाकेंची ही जी मागणी आहे सध्या ती असंवैधानिक वाटते का आपल्याला? हाकेजी, आवाज पोहोचतोय? कुणाची मागणी? हाकेजी, आवाज पोहोचतोय? हा, पोहोचतोय. जरांगेंची जी मागणी आहे ती आपल्याला असंवैधानिक वाटते का? अहो जरांगेंना काय माहिती आहे कॉन्स्टिट्यूशन, काय माहिती आहे 340वा कलम, काय माहिती आहे सोशल जस्टिस? आमच्या प्रियांबल मध्ये काय सांगितलंय? सामाजिक न्याय, सह समता, बंधुता, स्वतंत्रता. जी, काय माहिती आहे जरांगेंना यातलं? हाकेजी, जरांगेंचा राजकीय वापर केला जातोय असं वाटतंय आपल्याला? प्याद आहे, प्याद. शरद पवारांच्या तालावर नाचणारं हे प्याद आहे. जी, मात्र यामध्ये मराठा समाजाचं नुकसान होतं असं, यावर आपली काय भूमिका आहे का, की जरांगेंना जर वापर केला जात असेल तर यामध्ये मराठा समाजाचं नुकसान होणार आहे? हो, निश्चित होणार आहे. मराठा पोलराईट होत असेल तर ओबीसी पोलराईट होईल. जी, आम्ही आजपर्यंत आमच्या बापजाद्यांनी तुम्हाला मतं दिली, तुम्हाला आमदार खासदार केलं, त्याचं हे पांग फेडताय का तुम्ही शरद पवार? ते पांग फेडताय का अशोकराव चव्हाण? काय आम्ही तुमच्या कुठल्या गडावर आम्ही तुमच्या मक्तेदारी सांगितली, हक्क सांगितला, त्याच्यावर अतिक्रमण केलं? कुठल्या ओबीसी मधल्या जातीनं तुम्हाला तुच्छ वागणूक दिली? जी, मात्र हाकेजी, हे जे आंदोलन सुरू आहे किंवा गेल्या 2-2.5 वर्षामध्ये उपोषण किंवा आरक्षण यामुळे वातावरण बिघडलेलं आहे, त्यामुळे सर्वसामान्य मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, 12 बलुतेदार जी संकल्पना आहे राज्याच्या गावागावांमध्ये, त्यामध्ये कुठेतरी यामुळं ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल यांच्यामध्ये वितुष्ट येते असं वाटतं आपल्याला? मग आम्ही शिव्या खायच्या का या माणसाच्या? आम्ही आमची घरं जाळून घ्यायची आणि आम्ही गप्प बसायचं असं अपेक्षित आहे का? आणि सामाजिक सलोखा टिकवायचा आम्हीच ठेका घेतलाय, मक्ता घेतलाय असं तुम्हाला वाटतंय का? बरं, शोषितांची, वंचितांची लढाई या महाराष्ट्रामध्ये निश्चित उभी राहणार. ओबीसी सुद्धा एकत्र येणार. जी जी, मात्र आता विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत, त्या पार्श्वभूमीवर आपण सरकारकडे काय मागणी करणार आहात ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात? महाराष्ट्रामधल्या 50 ते 60% ओबीसींच्या मताची जर तुम्हाला फिकीर नसेल तर सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, समतेचा महाराष्ट्र, 18 पगड जातींचा महाराष्ट्र जातीच्या लोकांना आव्हान करेल आणि आपल्या हक्क अधिकाराच्या बाजूनं हा महाराष्ट्र एकत्र तयार करेल. मला विश्वास आहे. गावगाड्यामध्ये गेले अनेक दिवस आम्ही फिरतोय, आम्हाला प्रतिसाद आहे लोकांचा. जी, मात्र ओबीसी समाजावरती अन्याय होऊ नये यासाठी आपली पुढची भूमिका काय असणार आहे? समाजाला आपण काय आवाहन करणार आहात? आणि जरांगे यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याचा किंवा त्यांची जी मागणी आहे त्याचा काही ओबीसी समाजावर परिणाम होईल असं आपल्याला वाटतंय?
संपून जाईल ओबीसीचं आरक्षण. लोकल बॉडीज मधलं म्हणजे पंचायत राज मधलं संपलेलं ऑलरेडी. काल परवा आठ सरपंचांची यादी जाहीर केली जरांगेंनी. जरांगेंना देता का भारतरत्न? म्हणे जरांगेमुळे 8 सरपंच झाले. बाबा बाबा काय हो, या महाराष्ट्रात सरपंच झाला होता का कधी जरांगेचा? कधी आमदार झाला होता का एखादा? किती लाज वाटते हो या महापुरोगामी महाराष्ट्रामध्ये असलं काहीतरी बोलायला या लोकांना. जी 8 सरपंच झाले. मग आमदार, खासदार, सभापती, अध्यक्ष, सरपंच गावागावचे कोण झाले होते? काय बुंदेलखंडातनं काय रोहिले आले होते काय? जी मात्र हाकेजी, जरांगेंच्या आंदोलनामुळे गावागावात त्याचा काय परिणाम झालेला आहे आणि जो परिणाम झालेला आहे तो निवळण्यासाठी पुढचे किती दिवस लागतील? हे बघा, आम्ही ओबीसीनी एकत्र यायचं नाही का? आम्ही ओबीसीनी एकत्रित येऊन आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करायचं का नाही करायचं? जी मात्र जरांगेंचं जे आंदोलन आहे त्याचा गावागावात काय परिणाम झालाय असं आपल्याला वाटतंय आणि ते संपूर्ण प्रकरण किंवा जे परिणाम झाला असेल तो निवळण्यासाठी पुढचे किती दिवस लागतील यासाठी? काय किती दिवस आहे? बघा, शरद पवारांनी पुढे येऊन सांगावं, अरे हे मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, कशाला तुम्हाला यामध्ये जायचंय? अरे पवार या ना पुढं. एवढं बोलतोय राव रोज आम्ही तुमच्या नावानं, ब्र शब्द निघत नाही तुमच्या तोंडामधून. जी हाकेजी, शेवटचा प्रश्न विचारतो, यापुढे आता आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका ओबीसींच्या हक्क आणि अधिकाराची, आमच्या स्वाभिमानाची लढाई ही चालू राहणार. संविधानाची लढाई चालू राहणार. ठीक आहे, धन्यवाद लक्ष्मण हाकेजी जय महाराष्ट्र सोबत दिलेल्या या मुलाखती संदर्भात. तर लक्ष्मण हाके उपोषण करतायत, ओबीसी समाजाचं उपोषण सुरू आहे, त्या ठिकाणी लक्ष्मण हाके पोहोचले. त्यावेळेस त्यांनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. जरांगेंचं आंदोलन हे शरद पवारांच्या इशाऱ्यानं सुरू आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. सोबतच जरांगेंवर हल्लाबोल केला. तर या मुलाखतीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.